आपण पाहणार आहोत तळोजा येथील फिश मार्केट. तळोजा येथील फिश मार्केट पाहणार. सो लेट्स गो. कलरचा पैसा कलरचा हवे तरी आपले काय भाव आहे? हा लेकीला 370 600 रुपये हवे जाम बढिया. कलरचा पैसा कलर नाही बा कलर थोडा मला पैसा त्यांना 500 रुपये यांना 600 रुपये हलवा 100 रुपयाला फरक येते त्याला 600 रुपये किलो. वाम कसे 300 रुपये किलो. 350. किती किलो असेल हा? 2 किलो. आणि कोळंबी कशी आहे? कोलंबी 350 ला किलो. 350 ला किलो. धरम मागणी असतं 100 रुपये 100 रुपये नाही 2 किलो 5 किलो हे बघ ना 150 रुपये किलो काम बघू आणि गरम तर हिसाबच नाही गरम देतात ना हात लावून बघा भाई गरम तर मानत नाही करत गरम आहे गरम आणतच नाही 10 ग्राम लेट कसा टाका पकडा असं नसतं ना 10 ग्राम रुपये 400 रुपये किलो नाही 400 रुपये किलो 400 रुपये बोला काय हलवा 500 किलो 500 किलो हलवा 500. तळोजा फिश मार्केटमधून आज आम्ही कोळंबी, बांगडा आणि तिसऱ्या आणलेल्या आहेत. तर आजचा आपला बेत आहे तिसऱ्यांचं आगरी पद्धतीचं झणझणीत कालवण आणि बांगडा फ्राय. चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण आणलेली सर्व मच्छी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि बांगडे कापून घेऊया. आता आपण तिसऱ्या उकडून घेऊया जेणेकरून तो एक शिपी अलगद निघून जाते. तिसऱ्यांसाठी लागणारं वाटण आपण आता सुरुवात करूया. त्याच्यासाठी आपल्याला कांदा आणि खोबरं काळ्या वाटणासाठी भाजून घ्यायचं आहे. भाजलेलं कांदा आणि खोबरं मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून वाटून घ्यायचं आहे. आपल्या रेसिपीला लागणारं हिरवं वाटण सुद्धा आपण आता तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर मिक्सरमधून बारीक पेस्ट करून तयार करून घ्यायची आहे. हिरवं वाटण बनवून झालेलं आहे. स्वच्छ केलेले बांगडे आता मॅरिनेट करून 10 मिनिटासाठी आपण ठेवून देऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया याच्यात. थोडीशी हळद,
आपण बनवलेलं हिरवं वाटण घालून घेऊया. आणि आपला घरगुती स्पेशल आगरी मसाला 2 चमचे घालून घेऊया. कोकमाचा आगळ घालून घेऊया. आता हे छान मच्छीला लावून घ्यायचं आणि मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. अशा प्रकारे तिसऱ्यांची एक शिपी काढून घेतलेली आहे. ह्याच्यामधलं वरचं पाणी काढून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये खाली कच असते, रेती वगैरे अडकलेली असते. आगरी पद्धतीचं तिसऱ्यांचं कालवण बनवायचं आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे चेचलेला लसूण, हिरवं वाटण, टोमॅटो, बटाटा घालणार आहे आणि कोकम. आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं आगरी पद्धतीचं जसं करतात ते, आणि शिंपल्यांचं वरचं काढलेलं पाणी ते. आता तेल टाकून घेऊया. ठेचलेला लसूण टाकलेला आहे. आता आपण बनवलेलं हिरवं वाटण टाकलेलं आहे. थोडीशी हळद, 2 ते 2.5 चमचे आपला घरगुती आगरी मसाला, आता सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. कापलेले टोमॅटो टाकायचे आहेत. बटाटा टाकायचा आहे. आता आपण उकडलेल्या एक शिपी टाकलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे. एक उकळी आलेली आहे. आता आपण बनवलेलं कांदा खोबऱ्याचं काळं वाटण आपण टाकत आहोत. तिसऱ्यांचं पाणी, चवीपुरतं मीठ टाकत आहोत. बटाटा शिजल्यानंतर कोकम टाकून घ्यायचे आहेत.
झणझणीत असं तिसऱ्यांचं कालवण आपण खायला रेडी आहोत. या रेसिपीसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. मॅरिनेट झालेले बांगडे आता आपण फ्राय करायला घेऊया. तेल गरम करून घेऊया. थोडा चेचलेला लसूण आपण टाकून घेऊया. आणि आता त्यात मॅरिनेट केलेले बांगडे आपण आता फ्राय करत आहोत. रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण आता जेवण घेतलंय खायला, बघूया कसं लागतं खाऊन. कियांच्या फेवरेट तिसऱ्या. लय भारीच झालं. तुला आवडतात ना? एक नंबर, सुपर, अप्रतिम. लाजवाब. या तुम्ही पण तिसऱ्या खायला. आणि मच्छी खायला. नेक्स्ट टाइम आम्ही मटन आणि चिकन खाणार आहे आणि कोळंबी आज कधीतरी करणार आहे. तरी या खायला. हां, कोळंबी पण आणलेली, पण ती आज काय बनवली नाही. नेक्स्ट टाइम कोळंबीची रेसिपी. बाय बाय.